हॅलो, नमस्कार. मी हिमांशू बोरसे बोलतो. मी लंडनमध्ये IVF कन्सल्टंट म्हणून काम करतो. तर आज आपण बोलणार आहोत सीमेन ॲनालिसिसबद्दल. तर सीमेन ॲनालिसिस जे असतं, ज्याच्यात हे पहिलं इन्व्हेस्टिगेशन असतं मेल पार्टनरसाठी आणि युजली त्याच्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. आणि जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट घेतात तर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिले जातात आणि त्यानंतर तुमचं सॅम्पल ॲनालाइज करून त्याचा रिझल्ट दिला जातो. तर तुमचा अपॉइंटमेंट टाईम व्यवस्थित लक्षात घ्यायचा, कारण ॲब्स्टिनन्स म्हणजे 2 ते 5 दिवस इजॅक्युलेशन व्हायला नको. म्हणजे मॅस्टरबेशनने किंवा सेक्स करून इजॅक्युलेट करायचं नसतं. तर 2 ते 5 दिवस साधारण आम्ही ॲडवाईस करतो. तर तुमच्या टेस्टच्या 2 ते 5 दिवस आधी तुम्ही इजॅक्युलेट करायचं नाही, सो दॅट तुमचं सॅम्पल ऑन द डे चांगलं असेल. आणि प्रोडक्शनसाठी 2 सोयी असतात. एक तर काही क्लिनिक्समध्ये एक स्पेशल रूम बनवलेला असतो जिथे तुम्ही सॅम्पल प्रोड्यूस करू शकतात, किंवा ते तुम्हाला सॅम्पल घरी प्रोड्यूस करायला लावून लॅबला आणायला सांगतात. तर सॅम्पल घेण्यापूर्वी हात आणि आपलं पेनस व्यवस्थित साबणाने धुवायचं, ड्राय करायचं आणि त्याच्यानंतर हस्तमैथून करून ते सॅम्पल प्रोड्यूस करायचं असतं. याच्यासाठी आम्ही कुठलेच ल्युब्रिकंट्स किंवा रेग्युलर कॉन्डम्स वापरायला मनाई करतो, कारण त्या ल्युब्रिकंट्समध्ये किंवा कॉन्डम्समध्ये स्पर्मिसायडल जेली असते, ज्याच्याने तुमचा रिझल्ट अफेक्ट होतो. तर त्यामुळे बिना काही केमिकल्स किंवा कॉन्डम न वापरता हे सॅम्पल कलेक्ट करायचं असतं. आणि जर तुम्ही ते सॅम्पल घरी प्रोड्यूस केलं तर ते सॅम्पलची बॉटल स्वतःच्या शरीराजवळ ठेवायची, सो दॅट ती वॉर्म राहते आणि रिझल्ट अफेक्ट होणार नाही. त्या सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी एक स्पेसिफिक पॉट दिलं जातं. तर ते तुम्ही ज्या लॅबमध्ये तुम्ही सॅम्पल करतायत किंवा ज्या क्लिनिकमधून करणार आहात सॅम्पल, तर त्या क्लिनिककडूनच ते सॅम्पल पॉट घ्यायचं. चुकून एखादा केस त्यात पडला तर त्याला काढायची गरज नसते, कारण तुम्ही ते काढायला गेला तर ते सॅम्पल कंटॅमिनेट होणार आणि तुमचा रिझल्ट अफेक्ट होणार. त्या पॉटचं झाकण व्यवस्थित टाईट बंद करायचं, तुमचे डिटेल्स त्याच्यावर टाकायचे आणि तो कंटेनर स्वतःच्या बॉडीजवळ ठेवून वॉर्म ठेवून लॅबला आणायचा असतो. बऱ्याचदा काही माणसांना काही त्रास होऊ शकतो. तर जर तुम्हाला वाटतं की काही कारणास्तव तुम्हाला हस्तमैथून करायला काही त्रास आहे, तर तुम्ही त्या लॅबला सांगितलेलं अगोदर बरं पडतं. आणि अशा सिच्युएशनमध्ये आम्ही एक स्पेशल कॉन्डोम देतो, की जो कॉन्डोम लावून तुम्ही सेक्स करायचा, कॉन्डोममध्ये इजॅक्युलेट करायचं आणि तो कॉन्डोम तुमच्या त्या स्पेसिफिक सॅम्पल पॉटमध्ये टाकून तो लॅबमध्ये आणायचा. बऱ्याचदा जे पेशंट डायबेटिक असतात त्यांना रेट्रोग्रेड इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे जे इजॅक्युलेशन होतं ते पेनिसमधून बाहेर येण्याऐवजी रेट्रोग्रेड म्हणजे ते मागच्या बाजूला जाऊन ब्लॅडरमध्ये कलेक्ट होतं. तर याच्यासाठी एक स्पेशल प्रोसिजर केली जाते, की ज्याच्यात आम्ही तुम्हाला एक अल्कलाईन सोल्युशन प्यायला देतो. त्याच्यानंतर तुम्ही मॅस्टरबेट करतात आणि मग आम्ही तुमचं युरिन सॅम्पल घेऊन त्या युरिन सॅम्पलमधून स्पर्म कलेक्ट करतो. तर तुम्हाला जर अशा काही प्रॉब्लेम्स असतील तर ते लॅबशी अगोदरच डिस्कस केलेलं बरं पडतं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित ऑप्शन ऑफर करता येतो. हा 2010चा WHO सीमेन पॅरामीटरचा क्रायटेरिया आहे, की स्पर्म व्हॉल्यूम लोअर लिमिट ऑफ नॉर्मल 1.5 मिलीलिटर्स असायला पाहिजे. टोटल स्पर्मचा नंबर किमान 39 मिलियन पर ml ऑफ सीमेन असायला पाहिजे. जे स्पर्मचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते मिनिमम 15 मिलियन पर ml असायला पाहिजे. तर हे लक्षात घ्या की टोटल नंबर ऑफ स्पर्म हा डिफरंट क्रायटेरिया आहे आणि स्पर्म कन्सन्ट्रेशन हा डिफरंट क्रायटेरिया आहे. तर स्पर्म कन्सन्ट्रेशन पर ml मिनिमम इज 15 मिलियन. म्हणजे तुम्ही जर 3 mlचं सॅम्पल दिलं तर तुमचा टोटल काउंट विल बी 45 मिलियन पर ml. असं जी टोटल मोटिलिटी असते ती
प्रोग्रेसिव्ह आणि नॉन प्रोग्रेसिव्ह मिळून 40%च्या वर हवी आणि फक्त जर प्रोग्रेसिव्ह बघायची असेल तर ती 32%च्या वर हवी. तर याच्यात 4 प्रकारच्या मोटिलिटी असतात. ए असते की रॅपिड अँड प्रोग्रेसिव्ह, म्हणजे तो स्पर्म व्यवस्थित स्विम करतो आहे आणि पुढे जातो आहे. दुसरी असते स्लो अँड प्रोग्रेसिव्ह, म्हणजे तो थोडा वेडावाकडा जातो आहे पण पुढे जातो आहे. तिसरं असतं नॉन प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी, म्हणजे त्याची टेल हलते आहे पण स्पर्म पुढे जात नाही आहे. आणि चौथं म्हणजे एकतर ते इमोटाईल असतात, म्हणजे ते मूव्ह नाही होते किंवा ते डेड असतात. व्हायटॅलिटीचं पर्सेंटेज 58%च्या वर हवं. स्पर्म मॉर्फॉलॉजी नॉर्मल फॉर्म्स, म्हणजे स्पर्मचं जर स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं तर त्याच्यात एक हेड असतं, हेडवर एक ॲक्रोझोमल कॅप असते, एक नेक पीस असतं आणि टेल असते. तर जेव्हा तुम्ही 100 स्पर्म बघता तर त्याच्यातले किमान 4% स्पर्म तरी नॉर्मल दिसायला हवे आणि 96% अबनॉर्मल असलं तरी चालतं. pH 7.2च्या वर हवा आणि पेरॉक्सिडेज पॉझिटिव्ह ल्युकोसाइट शुड बी लेस दॅन 1 मिलियन पर ml. तर तुमचं जेव्हा ते सॅम्पल ॲनालाइज होणार तर तुमचा डॉक्टर ते तुमचा रिझल्ट व्यवस्थित तुमच्यासोबत डिस्कस करेल. जर तुमच्या GPने ते अरेंज केलं असेल तर GP करेल, नाही तर तुम्ही स्पेशलिस्टकडून ते सॅम्पल अरेंज केलं असेल तर तुमचा स्पेशलिस्ट तुमच्यासोबत बसून तुमचे ते रिझल्ट व्यवस्थित डिस्कस करेल. आता आपण पाहिलं की स्पर्म कन्सन्ट्रेशन जी लोअर लिमिट ऑफ नॉर्मल आहे ती 15 मिलियन पर ml असायला पाहिजे. जर काउंट 10 ते 15 मिलियनपर्यंत असेल तर त्याला आम्ही माइल्ड ऑलिगोस्पर्मिया म्हणतो. 5 ते 10 मिलियन असेल तर त्याला मॉडरेट ऑलिगोस्पर्मिया म्हणतो. 5 मिलियनपेक्षा कमी असेल तर त्याला सिव्हिअर ऑलिगोस्पर्मिया म्हणतो. आणि जर एकही स्पर्म दिसला नाही तर त्याला एझोस्पर्मिया म्हणतो. तसंच मोटिलिटी जी त्याची टोटल मोटिलिटी आहे जी 32%पेक्षा जास्त असायला हवी, तर ती 32%पेक्षा कमी असेल तर त्याला अस्थिनोस्पर्मिया म्हणतात. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की तुमचा काउंट नॉर्मल आहे, पर्सेंटेज ऑफ नॉर्मल फॉर्म्स पण नॉर्मल आहे, पण दे आर नॉट मूव्हिंग प्रॉपरली, म्हणजे त्यांचे मूवमेंट व्यवस्थित होत नाही आहे, तर त्याला अस्थिनोस्पर्मिया म्हणतात. आणि नॉर्मल फॉर्म्स जर 4%पेक्षा कमी असतील तर त्याला टेरॅटोझोस्पर्मिया म्हणतात. आणि जेव्हा हे तिघी पॅरामीटर म्हणजे काउंट, मोटिलिटी आणि नॉर्मल फॉर्म्स हे तिघी काउंट जेव्हा अपेक्षेपेक्षा किंवा लोअर लिमिट ऑफ नॉर्मलपेक्षा कमी असतात तर त्याला ऑलिगो अस्थिनो टेरॅटोझोस्पर्मिया म्हणतात. आणि तुमचा फर्टिलिटी स्पेशलिस्ट हे सगळे गोष्टी तुमच्यासोबत डिस्कस करेल आणि जर अबनॉर्मॅलिटीज सिव्हिअर असतील तर मग तुम्हाला अँड्रोलॉजिस्टचं रेफरल लागतं. आता बऱ्याच गोष्टी आहेत की जे हे सॅम्पलचं रिझल्ट अफेक्ट करू शकतात. तर त्याच्यात एक असतो की ड्युरेशन ऑफ ॲब्स्टिनन्स, म्हणजे जसं आपण अगोदर बोललो की मिनिमम 2 ते 5 दिवसांचा ॲब्स्टिनन्स हवा. जर तो त्याच्यापेक्षा कमी असेल किंवा जास्त दिवस झाला असेल तर त्याच्यामुळे स्पर्मचा काउंट, मोटिलिटी दोघी अफेक्ट होतात. म्हणून आयडियली 2 ते 5 दिवसाचा ॲब्स्टिनन्स हा पाहिजे असतो. टाईम ऑफ सॅम्पल कलेक्शन, म्हणजे सकाळचे सॅम्पल युजली हायर काउंट्स असतात, त्याच्यात डायर्नल व्हेरिएशन असतं. रिसेंट इलनेसेस ऑर फीवर, जर तुम्हाला सॅम्पल की समजा की तुमचं येत्या आठवड्यात सॅम्पल कलेक्शनची डेट आहे आणि या आठवड्यात तुम्हाला काय ताप आला असेल किंवा अजून काही आजारी पडले असाल तर हा काउंट तुमचा अफेक्ट होऊ शकतो. एज, जसजसं तुमचं वय वाढत जातं तसतसं काही सर्टन पॅरामीटर्स अफेक्ट होत जातात आणि DNA फ्रॅगमेंटेशन म्हणतो आम्ही की ज्याच्यात स्पर्मचा जो DNA असतो तो अफेक्ट होत जातो. काही वेळेला हॉर्मोनल इम्बॅलन्सेसमुळे प्रॉब्लेम होऊ शकतात. व्हेरिकोसील म्हणजे जर तुम्हाला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं चित्र आठवत असेल तर टेस्टिस असतात. टेस्टिसपासून एक कॉर्ड निघते जी ब्लॅडरच्या बाजूने जाऊन प्रॉस्टेट ग्लँडमधून पेनिसला कनेक्ट होते. तर व्हेरिकोसील म्हणजे या टेस्टिसच्या आजूबाजूला जे ब्लड व्हेसल्स असतात ते डायलेट झालेले असतात आणि त्याच्यामुळे टेस्टिसचं स्पर्म टेम्परेचर वाढू शकतं आणि त्याच्यामुळे स्पर्म काउंट अफेक्ट होतो. जेनेटिक आणि कंजेनायटल इश्यूज, म्हणजे तुम्हाला जर काही जेनेटिक इश्यूज असतील तर त्याच्यामुळे पण स्पर्म काउंट अफेक्ट होतो. लाईफस्टाईल फॅक्टर्स, स्मोकिंगमुळे स्पर्म काउंट कमी होतो. अल्कोहोल जर
रेग्युलर अमाऊंटपेक्षा जर जास्त होत असेल तर त्याच्याने हॉर्मोन्स अफेक्ट होतात आणि तुमचा काउंट अफेक्ट होतो. ड्रग्स जसे ॲनाबॉलिक स्टिरॉइड, कॅनाबिस, ओपिऑइड्स याच्यामुळे पण स्पर्म काउंट कमी होतो. ओबेसिटी म्हणजे तुमचं वजन जर जास्त असेल तर त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि तुमचे स्पर्म काउंट अफेक्ट होतात. स्ट्रेस, लॅक ऑफ स्लीपमुळे पण काही वेळा स्पर्म काउंट अफेक्ट होऊ शकतो. तुमच्या डाएटमध्ये जर काही मायक्रोन्यूट्रियंट्सची डेफिशियन्सी असेल तर त्याने स्पर्म काउंट अफेक्ट होऊ शकतो. टाईट क्लोथिंग आणि हीट एक्सपोजर. आता जे स्पर्म प्रोडक्शन असतं ते आपल्या कोर बॉडीच्या 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली स्पर्म प्रोडक्शन होतं. म्हणजे आपलं कोर बॉडी टेम्परेचर जे आहे ते 37 डिग्री असतं आणि स्पर्म प्रोडक्शन 35 डिग्री सेल्सिअसवर होतं. त्याच्याचमुळे सगळ्या मॅमल्समध्ये टेस्टिस ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर असतात. त्याच्यामुळे जर तुम्ही खूप टाईट कपडे घालत असाल किंवा तुमच्या जॉबमुळे तुमचं हीट एक्सपोजर वाढत असेल, की जसे ट्रक ड्रायव्हर्स आहेत किंवा टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत किंवा शेफ आहेत किंवा फॅक्टरीमध्ये जे फर्नेसेसजवळ काम करतात, तर यांचं सराउंडिंग टेम्परेचर वाढल्यामुळे टेस्टिसचं पण टेम्परेचर वाढतं आणि त्याच्यामुळे स्पर्म काउंट अफेक्ट होऊ शकतो. बऱ्याचदा इनकम्प्लीट सॅम्पल कलेक्शन, की तुम्हाला जे पॉट दिलं जातं तर त्याच्यात ते सॅम्पल व्यवस्थित कलेक्ट नाही झालं तर अर्धं सॅम्पल जर बाहेर पडलं तर काउंट अफेक्ट होणार. किंवा मेथड ऑफ कलेक्शन, की जर तुम्ही कॉन्डोम वापरले तर त्याच्यात स्पर्मिसाइड जेली असते. किंवा डिले इन सॅम्पल डिलिव्हरी, म्हणजे समजा तुम्ही घरी ते सॅम्पल प्रोड्यूस केलं आणि क्लिनिकला नेईपर्यंत जर उशीर झाला तर सॅम्पल डिटोरिएट होतं. टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सपोर्ट, जसं मी अगोदर म्हटलो की ते पॉट तुम्हाला स्वतःच्या बॉडीजवळ ठेवायचं असतं, तर ते जर नाही ठेवलं तर टेम्परेचर अफेक्ट होऊन सॅम्पल अफेक्ट होणार. इम्प्रॉपर मिक्सिंग अँड पिपेटिंग, म्हणजे लॅबमध्ये जर ती असेसमेंट व्यवस्थित नाही झाली किंवा कंटॅमिनेशन फ्रॉम ल्युब्रिकंट, सोप, की जर तुम्ही ल्युब्रिकंट वापरलं मॅस्टरबेशन करताना किंवा कॉन्डोम्स वापरले ज्याच्यात स्पर्मिसायडल जेली असते, तर त्याच्यामुळे सुद्धा स्पर्म काउंट अफेक्ट होऊ शकतो. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, की टॉक्सिन आणि पेस्टिसाइड्स, की शेतात कामं करणारे, फवारणी करणारे लोक, त्यांचं एक्सपोजर टू केमिकल्स असतं, त्याच्यामुळे स्पर्म काउंट अफेक्ट होतात. किंवा रेडिएशन किंवा किमोथेरपी काही तुमच्या कॅन्सर किंवा क्रॉनिक कंडिशनच्या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला जर दिली गेली असेल तर त्याच्याने सुद्धा स्पर्म काउंट अफेक्ट होतात. हेवी मेटल एक्सपोजर लाईक लेड वगैरे जर तुमचं खाण्यात पिण्याच्या वस्तूंमध्ये पाण्यातून ते कंटॅमिनेशन होतं किंवा तुमचं कामाच्या ठिकाणी, तर त्याच्यामुळे हा त्रास होऊ शकतो. आणि हाय टेम्परेचर ॲट वर्कप्लेस. तर यासाठी सीमेन ॲनालिसिसचे बेसिक प्रिन्सिपल समजून घेणं गरजेचं आहे, की सॅम्पल प्रॉपरली कलेक्ट केलं पाहिजे. तुमच्या स्पेशलिस्ट टीमसोबत तुम्ही ओपनली सगळं डिस्कस करा आणि जर काही अबनॉर्मॅलिटीज असतील तर आम्ही ते सॅम्पल रिपीट करतो, जस्ट टू मेक शुअर की अबनॉर्मॅलिटी वॉजंट अ टेम्पररी वन. आणि मग बेस्ड ऑन दोज रिझल्ट्स आम्ही तुमचं ते पूर्ण डिस्कस करतो. तर हे तुम्ही जिथे पण असाल, ज्या क्लिनिकसोबत तुम्ही ते सॅम्पल टेस्ट केलेलं आहे, तर त्यांच्यासोबत बसून ओपन डिस्कशन करून समजून घेऊन पुढची ट्रीटमेंट प्लॅन करायची. धन्यवाद.